सुट्या तेलाच्या संदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही मंत्र्यांनी हा विषय उपस्थित केला। मंत्र्यांचं मत अगदी स्पष्ट होतं की जी काही एफडीएच्या माध्यमातून वेगवेगळी कारवाई चालली आहे ती योग्य आहे। कारवाई अशा पद्धतीनं होत राहिली पाहिजे। मात्र जे काही आमचे तेलाचे व्यापारी आहेत यात जे पारंपरिक तेलाचा व्यापार करतात त्या व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ नये आणि गरीबात गरीब लोक जे आहेत जे अतिशय थोडं म्हणजे जे अर्धा किलो 1 किलो किंवा अर्धा लिटर 1 लिटर असं तेल न घेता जे सुटं तेल घेतात त्यांच्यावरही अन्याय होऊ नये या दृष्टीनं मार्ग काढला पाहिजे। या संदर्भात आम्ही एफडीला सांगणार आहोत की एकीकडे क्वालिटी मेंटेन करणंही गरजेचं आहे, दुसरीकडे पारंपरिक व्यवसाय सांभाळणंही गरजेचं आहे आणि म्हणून यातला मधला मार्ग काढून काही SOPs तयार करून कुठल्याही पद्धतीनं तेलामध्ये मिलावट होणार नाही, तेलामध्ये भेसळ होणार नाही या पद्धतीच्या SOPs तयार कराव्यात अशा पद्धतीनं एफडीला सांगण्यात येईल। यातनं आम्ही असा मार्ग काढू की कुठेही भेसळ करता येणार नाही आणि पारंपरिक व्यवसाय हा बंद करावा लागणार नाही। कामगारांसंदर्भात देखील प्रश्न उपस्थित होताना दिसतोय। जे कामगार आहेत त्यांचा जो पगार आहे पैसा आहे तो वाढवला, मात्र जे कारखानदार आहेत सोलापुरातले त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आता तेलंगणामध्ये जातो। एक प्रश्न जो आहे तो यापुढे निर्माण होतो। अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारच्या धमक्या द्यायची सवय झाली आहे। आम्ही या राज्यात जाऊ, आम्ही त्या राज्यात जाऊ आणि त्यात मुख्य लोक कोणीही असं सांगत नाहीत। मुख्य लोक जे आहेत ते सगळे महाराष्ट्रात खुश आहेत। कोणीतरी नेता उठतं आणि मी या राज्यात चाललो त्या राज्यात चाललो असं सांगतं। महाराष्ट्रापेक्षा उत्तम राज्य नाही। सगळ्यांची आम्ही चर्चा करतो, सगळे मार्ग काढतो, सर्वांना सवलती देतो। त्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्याही तक्रारी असतील आमच्यापर्यंत आल्या तर आम्ही त्याच्यावर मार्ग काढू। चला।